बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला काही दिल्लीतल्या घडामोडी। राजधानी नवी दिल्लीत दोन मोठ्या घटना आज आहेत। महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान देत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर दोन्ही पक्षांच्या याचिकेवर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यात येईल। याच दरम्यान विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठींसाठी उद्धव ठाकरे हे नवी दिल्लीत येत आहेत। त्यामुळे दिल्लीतील घडामोडींकडे सगळ्यांचं लक्ष असेल। आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय। आज यावर सुनावणी होणार आहे। भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह 3 सदस्यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होईल। सर्वात प्रथम शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होईल। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होईल। या सुनावणीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं असेल। उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। आज संध्याकाळी ते नवी दिल्लीत दाखल होणार असून त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा दिल्ली दौऱ्यावर असतील। सध्या नवी दिल्लीत संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि या काळात होत असलेला त्यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे दिल्लीमध्ये विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतील। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांची ते भेट घेणार असल्याचं कळतं।